अपघात टाळा, वाहतूक नियम पाळा. पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांचा सल्ला. वाहतुकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वतःबरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे, हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी दिला. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डोंबरे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आले. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागाने वर्षभर राबवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हेल्मेट असते तर 2 दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू टाळता आला असता. अगदी सीटबेल्ट लावणे हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणे, सिग्नल न तोडणे, दुचाकी चालवताना मोबाईलवर न बोलणे असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही, असेही ते म्हणाले. तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचेही सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचे महत्त्व जाणले पाहिजे. विद्यार्थ्यांनीच लाडकीपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्याने पाळला जाऊ शकतो, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरामध्ये 10% म्हणजे 17,000 मृत्यू आणि 50,000 जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदली गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील, गुन्हे शाखेचे डॉक्टर पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे, गणेश गावडे इत्यादी उपस्थित होते. माध्यमातून असेल किंवा म्युझिकच्या माध्यमातून असेल ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. परंतु या महिन्याभरामधल्या काही चांगल्या ॲक्टिव्हिटीजचा मला उल्लेख करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीचे कार्यक्रम निवडले गेले त्यामध्ये शाळेतल्या मुलांपासून तरुणाईपासून ते वेगवेगळ्या समाज घटकांना आपण या पद्धतीने इन्व्हॉल्व करून घेतलं आणि हे पण फक्त ठाणे शहरापुरता न करता वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण इन्व्हॉल्व करून घेतलं. टेक्नॉलॉजी आहे, सोशल मीडिया याचा देखील वापर चांगल्या प्रमाणामध्ये केला गेला आणि यातून जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. जॉईंट सिटी सेवाने आता सांगितलं त्याप्रमाणे विद्यार्थी हा खूप मोठा घटक आहे. RSTच्या माध्यमातून आपण त्यांचे कार्यक्रम घेत असतो, ट्रेनिंग घेत असतो आणि ते ट्रेनिंग फक्त या महिन्याभरापुरतं न घेता किंवा हा संपर्क फक्त या महिन्याभरापुरता न ठेवता अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून आपण वर्षभर ठेवला पाहिजे. आणि रस्ता सुरक्षा ही आपली प्रायोरिटी आहे हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. मागच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सांगण्यात आलं की बरेचसे ब्लॅक स्पॉट्स जे आहेत ते ब्लॅक स्पॉट्स कमी केलेले आहेत, पण तरी देखील दुर्दैवाने असं आहे की आता 2 दिवसापूर्वीच नागपूरच्या हद्दीमध्ये पुन्हा 2 फॅटल ॲक्सिडेंट झाले आणि त्याच्यामध्ये एका डंपरने मोटरसायकलला उडवलं